हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण पोह्यापासून लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, गूळ घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी आपण डाळवं घेतलेलं आहे, शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहे आणि 1 वाटी पोहे घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम आणि 1 चमचा 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर आणि 1.5 चमचा सफेद तीळ। इतकंच साहित्य आहे, जास्त काही याला साहित्य नसतं। तर हे बघा, सर्वप्रथम आपण पोहे घ्यायचे आहेत, पोहे कढईमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे आहेत। आणि पोहे भाजताना तुम्ही थोडं थोडं तूप टाकलं तर खूपच छान पोह्यांच्या लाडवांना चव येते। तर मग थोडं थोडं पोह्यामध्ये तूप पण टाकून भाजून घ्यायचे आहे। बघा, सतत हलवत हे भाजून घ्यायचे आहे। हे बघा, आता तूप टाकलेलं आहे, यामध्ये छान असं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे। आता मिक्स करूया, तूप सगळ्याला लागलं गेलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान प्रकारे। आता हे बघा, मी गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतते, म्हणजे लगेचच काही वाटायचं नाही, बाकीचं शेंगदाणा वगैरे भाजेपर्यंत हे थंड होऊन जाईल म्हणूनसाठी मी, आणि हे वेगळं वाटायचे आहेत पोहे म्हणून मी डायरेक्टली ह्याच्यामध्येच घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, शेंगदाणे भाजायला घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत। आजपर्यंत शेंगदाणे भाजला गेला पाहिजे, नाहीतर मग कच्चं असा हा शेंगदाणा लागतो, त्यामुळे छान भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण त्या भांड्यामध्ये तूप टाकायचं आहे, साधारणतः 1.5 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। आता आपण काजू टाकायचे आहेत आणि बदाम टाकायचे आहेत, दोन्ही एकत्र असे भाजून घ्यायचे आहेत छान प्रकारे। तेही 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत तुपावर। आणि शेंगदाणे जर तुम्हाला सोलायचे असेल तर सोलू शकता, पण मी यामध्ये सोलून टाकलेला नाही, असाच टाकलेला आहे शेंगदाणे। आता शेंगदाणेमध्येच हे काढून घ्यायचं आहे काजू आणि बदाम, या प्रकारे सगळं काढून घ्यायचे आहे। जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता त्याच कढईमध्ये आपण डाळवं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे, ते पण छान असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। डाळवं पहिलं भाजलेलं असतं त्यामुळे पटकन भाजलं जातं, हे तर अर्ध्या ते 1 मिनिटात भाजलं जातं, कारण कढई गरम होती त्यामुळे ते लगेच भाजलं गेलेलं आहे। आता हे डाळवं पण काढून घ्यायचं आहे, तुपावर छान भाजून घेतलेलं आहे हे। आता ही कढई गरमच आहे, त्यामध्येच आपण जे सफेद तीळ घेतलेले आहेत ते पहिले भाजूनच घेतलेले आहेत, पण थोडंसं तुपामध्ये छान असं टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। कढई वरती गॅसवर ठेवलेली नाही, अशीच आहे, त्याच्यातच मी टाकून घेतलेले आहे। आता हे बघा, पोहे छान थंड झालेले आहेत, ते पण आता रवाळ असं वाटून घ्यायचे आहे। हे बघा, हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच आपण काजू बदाम आणि शेंगदाणे वगैरे हे भाजून घेतलेले आहेत ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। आधी एकत्रच वाटायचे आहे, नंतर मग जास्त झालं तर मग ॲड करायचं। आता हे फिरवून घेऊयात, वेगवेगळं असं वाटून घेऊयात नंतर। आता बघा, गूळ पण आधी याच्यातच ॲड करायचं आहे, थोडंसं 1-2 फिरकी फिरवून घ्यायची आहे आणि मग एका भांड्यात काढून वेगवेगळं असं छान वाटून घ्यायचं आहे। आता हे बघा, मी छान असं वाटून घेते, 2 भागामध्ये वाटून घेतलेलं आहे हे। आता हे बघा, छान मिक्स करून घेऊयात आणि आपण वेलची पावडर टाकलेली नाही तर वेलची पावडर टाकायची आहे आणि जायफळ किसून टाकायचं आहे। आणि जायफळ कधी पण पावडर टाकण्याच्या ऐवजी तुम्ही किसून ताजं टाकलं तर खूप छान त्याची चव पण येते आणि छान वास पण येतो। तर थोडंसं किसून टाकायचं, जास्तीत जास्त पाव असं होईल इतकं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। आता व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू तयार करायचे आहेत या पद्धतीने। हे लाडू वळायला खूप पटापट होतात बघा।
बघा, गूळ आपण मिक्सरलाच फिरवून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन हा मिक्सरला फिरवल्यामुळे छान बाइंडिंग येतं ह्याला. तर हे बघा, छान हे लाडू तयार आहेत, सगळे लाडू तयार आहेत. तर नक्की तुम्ही करून बघा आणि पटपट होणारे आहेत. नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे लाडू झालेले आहेत. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यामुळे धन्यवाद. चला तर मग उद्या पण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत भेटू किंवा नवीन रेसिपीसोबत भेटू. तोवर धन्यवाद.